दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता आरू पण मस्त रेडी झालेली। आरू हाय का बेटा? हाय का तिथं? मी आता एक चौरंग घेतला, चौरंगावर लाल कापड टाकला, त्याच्यावर आमची कुळदेवी बिजासनी माता देवीचा फोटो ठेवला। मी घट नाही बसवणार आहे कारण फक्त कळस स्थापना करणार आहे। तसंच एक विड्याचं पान घेतलं, त्यावर अक्षदा, हळदी कुंकू आणि आपले गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी ठेवली। घट नाही बसवणार आहे कारण फक्त मी कळस मांडणार आहे, कारण आपले उपवास वगैरे आपण करतो म्हणून मी फक्त कळस पूजा करणार आहे। कारण घट का बसवत नाही, कारण माझ्या सासरी म्हणजे आमच्या घरी तिथं बसवतात घट, म्हणून 2 घट नाही बसवू शकतो आपण। आरूचं इतकं बडबड चालू होते, आरू मला काहीच करू देत नव्हती, नुसतं मम्मा हे कर मम्मा ते कर तेच चालू होते तिचं। मला व्हिडिओ समोर अजून इतकं काही व्यवस्थित बोलता येत नाही, तर तुम्ही समजून घेऊ शकता मला। 5 पानं घेतले मी आता, त्याच्यावर कळसामध्ये मी हळद कुंकू अक्षदा वाहिले, फूल पण। आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसं मी आता एक आपलं नारळ घेतलं। मी आता तुम्हाला लवकरात लवकर आमच्या गावाकडचे पण व्हिडिओ शेअर करणार आहे की आम्ही कोणतं गाव आहे आमचं। कळसाला स्वस्तिक काढणार आहे, तसंच आपले 5 कुंकवाचे रेषा उमटवणार आहे। आपल्या कळशाला आता मी मस्त सजवणार आहे, तुम्ही बघू शकता। थोडंफार डेकोरेशन करणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपली देवी आई कशी दिसते आहे। Vindhya Shri Bodhini Vasini
आपली पूजा वगैरे झाली. आता आम्ही आरती वगैरे करतोय. बघा आरू कशी बघती आहे. आरू नुसतं कॅमेरा समोरच बघत होती आणि हसत होती इकडं. आता खाली बसली ती, ऐकतच नाही ती. तुम्हाला तिचे व्हिडिओ आवडता का सांगा नक्की. तिचं चाललं होतं की दादा खेळ माझ्याशी दांडिया, दादा खेळ माझ्याशी. तर बघा कशी खेळते आहे ती. जायचं होतं आम्हाला बघाय, पण खूपच पाऊस होता ना, तर तिला म्हटलं आपण नंतर जाऊ, तू खेळ म्हटलं. मग ती शांत झाली, तर तिच्या दादासोबत ती आता खेळते आहे. ती दादाला सांगते, दादा असं खेळ तसं खेळ, असं मारावं लागतं. आणि रुद्र खूप लाजाळू आहे, पण रुद्र आज कसं काही तिच्यासोबत खेळत होता काय माहिती. चला आता मस्त जेवण वगैरे बनवते. असे आरूच्या पप्पांचा काही उपवास नाही आहे, त्यांना भाजी पोळी, आणि माझा उपवास आहे तर फराळासाठी मी काहीतरी करते. भेटू आपण नंतर. दादा तुला गरबा येतो का बघ, मी अशी गरबा खेळते असं सांगते ती त्याला, पण त्याला काही जमतच नाही आहे. तो लगे आमच्याकडे पाहतो, लगे बघा कशी ती हात वगैरे करते. रुद्र असा म्हणतो आहे की यावर्षी मी पण दांडिया खेळणार आहे, तर आता त्याला घेऊन जावं लागेल. बघू आपण यावर्षी रुद्र खेळतो की नाही. आपण दांडिया खेळायला गेलो होतो आणि ओला पाऊस गेला. नाही रे बेटा, आपल्याला जायचं होतं पण खूप पाऊस आला. नाही मम्मी, तुमच्याकडे आला का पाऊस? सांग त्यांना विचार. नाही मम्मी, पाऊस गेला नाही येतो. आपण उद्या जाऊ हा. उद्या पाऊस नाही आला ना, उद्या जाऊ हा. खूपच पाऊस झाला म्हणून आम्ही गेलो नाही. जे पण आता नाशिकमधून व्हिडिओ बघत असतील त्यांना कळणारच आहे की नाशिकमध्ये खूपच पाऊस झाला. पाऊस नाही जातो. काय झालं? पाऊस नाही जातो. मग पाऊस रोज येतोय ना बेटा आता. गाडी चालवलं नव्हतं. गाडी चालवलं नव्हतं. हो का. चला आता इथंच व्हिडिओची एंड करतो. बाय बाय कर. बाय बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल असं म्हण. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. परत भेटू आपण लवकरात लवकर नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.